आज सकाळी कामाला गेले ना, तिथे भरपूर असं काम होतं, म्हणजे कंबर मोडेस्तवर काम होतं. तर म्हणतात ना, आलं की सगळं एकदाच येतं आणि नाही तेव्हा काही नाही, अशी परिस्थिती झालेली. तर तिथून आले मी आणि म्हटलं दुखतंय, आळस आलाय, कंटाळा आलाय, म्हणून दिवस आपला फुकट नाही घालवायचा. तर असं आपण कंटाळा करत राहिलं की आपली जी कामं असतात ठरवलेली ती मागेच राहतात. तर त्यासाठी आज मी ठरवलं होतं, जी पण काय अल्टरची सटक बारीक सारीक अशी जी पण काही कामं आहेत ती आज काहीही केल्यास पूर्ण करून टाकायच्या आहेत. आणि तसं मी केलेलं आहे, मनावर घेतलं आहे ते. झाल्याशिवाय पूर्ण अजिबात तिथून उठलेली नाही. अथांगला शाळेतून आणला, त्याला झोपवलं आणि डायरेक्टली कामावर बसले. आता जवळजवळ 6:30 होत आलेले आहेत आणि मी काय काय केलं ते तुम्हाला दाखवते. तर ह्या इथे आहेत 2 साड्या पूर्ण फॉल बिडिंगचा, त्या पूर्ण झालेल्या आहेत. हे बघा, फॉलसुद्धा लावून झालेला आहे साडीला. तर ह्या 2 झाल्या आणि ही एक जी साडी होती ती फक्त बिडिंग करायची होती, त्याला फॉल नव्हता करायचा. ही एक ओढणी, तिलासुद्धा बिडिंग करून झालं. आणि हा पूर्ण ड्रेस आहे पंजाबी, रेडीमेड घेतलेला. तर तो सुद्धा कस्टमरच्या मेजरमेंटमध्ये मला फिटिंग करून झालेला आहे. पायजमासुद्धा कट करायचा होता. बाळ आलेलं आहे झोपेतून उठून, असं माझं शहाणं बाळ आहे. कधी कधी झोप पूर्ण झाली की झोपेतून उठल्यावर अजिबात रडत नाही, आणि झोप पूर्ण झालेली नसली तर रडतं. तर हा ड्रेस पूर्ण शोल्डर वगैरे कट करून मी रेडी केलेला आहे. आणि त्याच्यानंतर हे आहेत 3 गाऊन अल्टरचे होते, हे सुद्धा शोल्डर वगैरे कट करून ह्याचंसुद्धा अल्टर केलेलं आहे, उंची वगैरे कट करून. आणि हा एक आहे अल्टरचा ड्रेस. तर ह्यालासुद्धा हात लावायचे होते आणि पूर्ण फिटिंग होतं, तर हे हात दिलेले होते. तर हे केलं एवढं आणि माझं काम पूर्ण झालेलं आहे. कारण काय होतं, हे काम असतं एवढं, असं पैसासुद्धा मिळतो याचा थोडासाच, पण त्याची पिशव्या अशा भरपूर वाटतात आणि त्याच्यामुळे आपल्याला असं बोर व्हायला होतं की किती पिशव्या पडल्यात, किती काम आहे. त्याच्यामुळे हे सगळं जेवढं पण काय होतं ते सगळं आवरून टाकलेलं आहे. आता हे काय एका कस्टमरचं नाही आहे सगळं, पण वेगवेगळ्या कस्टमरचं आहे. तर ते मी आता वेगवेगळ्या पिशवीत डिवाईड करेन आणि झालेलं जे आहे ते जसं जसं देता येईल तसं कस्टमरला देऊन टाकेन.